नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील मोझरी बायपास मार्गावर हॉटेल साईकृपाजवळ बसवण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर चुकीचं अंतर दर्शवण्यात आल्यामुळे वाहन चालक आणि गुरुदेव भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। संबंधित फलकावर गुरुकुंज मोझरी 3.50 किलोमीटर असं दर्शवण्यात आलं असून प्रत्यक्षात हे अंतर फक्त 1.5 ते 2 किलोमीटर इतकंच असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय। या चुकीच्या अंतरामुळे आणि बायपासच्या सुरुवातीला चुकीच्या नियोजनामुळे वाहन चालक गोंधळून जातात आणि वाहनाच्या वेगानं अपघात मोठ्या प्रमाणात घडतात। याच गोंधळामुळे वाहन चुकीच्या वळणावर जातात, त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी तर होतेच, परंतु अपघातांच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात घडतात। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी बसवलेला हा फलक केवळ चुकीचे दिशादर्शन करत नसून त्यामुळे बायपास परिसरात वाहतुकीचा गोंधळ आणि अपघाताचा मोठा धोका निर्माण होतोय। गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसतेय। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार एका आठवड्यात सरासरी 1 ते 2 अपघात घडतच असतात। विशेषतः रात्रीच्या वेळेस अंधार आणि चुकीच्या नियोजनामुळे वाहन चालकांना मार्ग ओळखण्यात अडचण येते। तसंच महामार्गाच्या कडेला लोखंडी पुलाचे अवशेष गेल्या कित्येक महिन्यांपासून पडून आहेत, जे मूळतः दिशादर्शक फलक बसवण्यासाठी आणले गेले होते। मात्र आजही ते तसेच पडून असून यावरून प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो। स्थानिक विविध पक्षांनी तसंच संघटनांनी NHAIच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊन तातडीनं स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक आणि दिशादर्शक फलक लावण्याची मागणी केली आहे, तरी सुद्धा अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये।